उपस्थित सर्व बंधूंना माझा प्रेम. आज आपण नेहमीप्रमाणे 22 प्रतिज्ञाचं आपण समजून घेत आहोत. आदरणीय स्वाकातो भगवता धम्मं नमामि. नमो बुद्धमाय सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो संघाय. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोधपनं एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे. ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमे च. न तावता धम्मधरो यावता बहुभासति. यो च अपम्पि श्रुत्वानं धम्मं कायेन पश्यति. सवे धम्मधरो होति यो धम्मनापमज्जति. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. पुढील सूत्रसंचालन मी वानखेडे सरांकडे देते. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. मला
परिश्रम पंचशील म्हणण्याची संधी दिल्याबद्दल मी समितीचे आभारी आहे. धन्यवाद ताई, धन्यवाद. फारच सुंदर स्वरामध्ये लयबद्ध स्वरामध्ये आपण पंचशील घेतलं. फारच सुंदर, धन्यवाद आपले. आता पुढील कार्यक्रम आपण सुरू करू त्याआधी आपण काही दोन शब्द बोलू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मदीक्षा दिली आणि त्यांनी स्वतः धम्मदीक्षा घेतल्यानंतर 22 प्रतिज्ञा 5 लाख अनुयायांना स्वतः दिली. तर त्या 22 प्रतिज्ञेचं काय कारण आहे, त्याचं काय महत्व आहे, हे आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत नुसतं आपण धम्मग्रंथाचं वाचन केल्यानं किंवा आपण आचरणात जर आणतो म्हटलं तर ते आचरणात आणणं शक्य नाही. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या फार महत्वाच्या आहे आणि जोपर्यंत त्या प्रतिज्ञा आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला धम्म सुद्धा समजणार नाही. म्हणून काही लोकांना अशी अडचण होत आहे की सुरुवातीच्या ज्या 3 प्रतिज्ञा आहे त्या आता म्हणण्याची काही आवश्यकता नाही. हे समजून घ्यायचं का जे लोक आपल्या धम्मामध्ये स्वतःच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञाला नाकारतात, ते कोणत्याही कारणाने का असेना, तर ते लोक आपल्या धम्मामध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न करीत आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की बाबासाहेबांचं जे प्रत्येक वाक्य, प्रत्येक त्यांचं प्रबोधन आणि प्रत्येक जे आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे हे कधीही कालातीत होत नसते, हे लक्षात घ्यायचं. बाबासाहेबांचं प्रत्येक वाक्य तुम्ही त्यांच्या खंडामध्ये जे त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी ते म्हटलेलं आहे, जेव्हा आपण त्यावर खोलपणे जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं जाणवते की डॉक्टर बाबासाहेबांचं त्यावेळी म्हटलेलं आणि आजही ते किती प्रासंगिक आहे. म्हणून त्यांचा कोणताही संदेश कालातीत होत नसतो. परंतु काही लोक जाणून बुजून हेतुपुरस्सर की दुसरे जर धर्माचे आले तर त्यांना काय वाटेल किंवा जे दुसरा धर्म असते दुसऱ्या धर्माचे जे अनुयायी आहे त्यांना काय वाटेल असा विचार करून फक्त हे बहाणेबाजी करतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस या सर्व गोष्टीचा विचार केला होता आणि विचार करूनच बाबासाहेबांनी खूप परिश्रमानं आणि खूप खोल विचार करून त्या 22 प्रतिज्ञा आपल्याला दिल्या आहे आणि त्यांचा जो क्रम आहे तो क्रम सुद्धा फारच महत्वाचा आहे. तर त्याप्रमाणे आजची जी 5वी प्रतिज्ञा आहे की बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. कारण की आपला समाज जो हजारो वर्षापासून हिंदू धर्मातील रूढी परंपरा जे पाळत आलेले आहे त्यांच्या मनातून देव धर्माची कधीही म्हणजे मानसिकता आहे ती जात नाही. ती कोणाला नाही कोणातरी ते देव समजूनच पुजतात, मग तो दगड असो चाहे कोणी माणसा रूपामध्ये कोणता देव असो. तर काय झालं, जेव्हा बुद्धाने ब्राह्मणांच्या सिद्धांताच्या विरोधामध्ये जेव्हा त्यांनी आपली धर्माची स्थापना केली तर त्या बुद्धाला सुद्धा यांनी विष्णूचा अवतार करून टाकला. म्हणजे बुद्धाला सुद्धा सोडलं नाही का तोही आमचाच अवतार होय आणि असे म्हणून त्यांनी असा खोटा प्रसार केला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणण्याचा काय अर्थ आहे, बुद्धाला विष्णूचा अवतार का बनवला, या बाबतीमध्ये आपण सर्वजण जाणून घेऊया. आपण या ठिकाणी आले आणि एकाग्रतेने आपण सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे ते सांगतील फार सविस्तर माहिती देतात आणि प्रत्येक माहिती त्यांची अभ्यासपूर्ण असते. म्हणून आपण सर्वांनी एकाग्रतेने ते समजून घ्यावं. आणि जर कुणाला जर प्रश्न किंवा कोणत्याही प्रकारची जे शंका असली तर जेव्हा त्यांचं प्रवचन किंवा प्रबोधन समाप्त होईल तेव्हा तुम्ही विचारू शकता. तर ह्यानंतर मी आदरणीय अशोक भावरे सरांना विनंती करतो की ते आजची 5वी प्रतिज्ञा बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो, ह्यावर आपलं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय अशोक भावरे सर. धन्यवाद सर. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक, आपणाला ज्यांनी धम्मदीक्षा देते वेळेस 22 प्रतिज्ञाही दिलेल्या आहेत
असे सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवाच्या तसेच सर्व महामानव महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून इथे जमलेले सर्व उपासक उपासिका यांना मी जय भीम करतो आणि आजची प्रतिज्ञा सुरू करतो. ही प्रतिज्ञेचं विश्लेषण करण्याच्या अगोदर आताच मी वानखेडे सरांसंग बोललो, काही जणांनी ते ऐकलंय असन आणि याच्यातून असं जाणवलं की ही प्रतिज्ञा किती महत्वाची आहे. आता या विश्लेषण करत असताना तुमच्याही लक्षात येईल. आता बरेच जण असं म्हणतात, सर पहिल्या 3 प्रतिज्ञेची काय गरज आहे, किंवा आता जे सण सुद्धा सुरू होतात, कोणी देवी आणतील कोणी काही आणतील, मग लगेच आमचे ज्यांच्यामध्ये बौद्ध असल्याचा रक्त असल्याचा जो आव आहे त्यांनी ते म्हणायला सुरुवात करतील, अरे तुम्ही बाबासाहेबाचं रक्त नाही का, बाबासाहेबांनी जे प्रतिज्ञा दिलेल्या आहेत ते तुम्हाला माहित नाहीत का, असंही बोलायला सुरुवात करतील. मग अशा वेळेस आपणाला या 22 प्रतिज्ञा मुळात काय आहे, बाबासाहेबांनी या बौद्ध धम्मामध्ये काय त्रिशरण पंचशील घेणं हे महत्वाचं आहे. मग हे 22 प्रतिज्ञा दीक्षा देते वेळेस का म्हटल्या असतील याचा अर्थ किती गहन आहे लक्षात घ्या. आणि ही प्रतिज्ञा बाबासाहेबांनी नाकारली याचा अर्थ असा लक्षात घ्या, विश्लेषण करताना लक्षात येईल की हा जो ब्राह्मण वर्ग आहे या ब्राह्मण वर्गाने अत्यंत कौशल्याने, ब्राह्मण वर्ग सगळेच ब्राह्मण मी म्हणत नाही, जो भट ब्राह्मण आहे अत्यंत कौशल्याने त्या काळामध्ये आपल्या सोयीसाठी बुद्धाला विष्णूचा अवतार केलेला आहे. मग हे विष्णूचा अवतार करून या ठिकाणी या बौद्धाला आलिंगन देऊन पूर्ण बौद्ध धम्मत नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हेही आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे लक्षात घेतल्यानंतर बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा का केली याचा विचार आपण करणं अत्यंत गरज आहे. ह्या ज्या काही 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्याची जी 5वी प्रतिज्ञा आहे की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा अत्यंत खोटा आणि खोडसाळ प्रकार आहे हे मी मानतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का म्हणतात याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हिंदूच्या सणामध्ये किंवा हिंदूच्या पुराण ग्रंथामध्ये अवतारांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. ते कोणते कोणते अवतार आहेत ते आपण मागे बघितलं, त्या चार देवतांच्या याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. या ग्रंथामध्ये कमी होते की काय त्या अवतारामध्ये, म्हणून बुद्धालाही सुद्धा त्या अवतार असल्याचं घोषित केलं. कोणाचं घोषित केलं? विष्णूचा अवतार आहे म्हणून असं घोषित केलं. आता मागं आपण बघितलेलं आहे वराह पुराणामध्ये विष्णूचे अवतार किती आहेत? 10. त्याच्यानंतर आपण असं बघितलेलं आहे की पूर्वीच्या 10 अवतारामध्ये जे हंसाचा जो अवतार होता तो हंसाचा अवतार नष्ट केला, त्याला गाळून टाकलं आणि त्याच्या जागी बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे अशी त्याच्यामध्ये नोंद केली. कशामध्ये? वराह पुराणामध्ये. पुढे भागवत पुराणामध्ये बुद्धाचा 21वा अवतार आहे असं सांगितलं. बघा आता लक्षात घ्या या पुराणातले वांगे कसे आहेत ते. एका बाजूला बुद्धाचा अवतार वराह पुराणामध्ये कितवा आहे? 9वा आहे. दुसऱ्या बाजूला भागवत पुराणामध्ये कितवा आहे? 21वा आहे. हिंदूच्या इतर काही पुराणामध्ये सुद्धा बुद्धाचा उल्लेख येतो, अवतारी पुरुष म्हणून बुद्धाचा उल्लेख येतो. बुद्धाचं वर्णन कशा कशामध्ये आलेलं आहे?
पद्मामध्ये आलेला आहे, शिवमध्ये आलेला आहे, स्कंदामध्ये आलेला आहे, तसेच नीलमत पुराणामध्ये सुद्धा आलेलं आहे. शिवपुराणात बुद्ध आणि महावीराचंही सुद्धा यांच्या संबंधी लिहिलेलं आहे. मग आता त्यांनी कशा प्रकारे त्याचं विश्लेषण केलेलं आहे हे बघा. आता विष्णूने त्रिपुरसराचा संहार करण्यासाठी एक असा पुरुष निर्माण केला की ज्याचे शिर मुंडन केले होते, जो मळलेले जीर्ण वस्त्र अंगावर घालत होता, हातात भिक्षापात्र होते, तो धर्म धर्म म्हणत होता, असे वर्णन आहे. बघा, वर्णन करतानाही कसं केलेलं आहे. त्या त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता, त्याला नष्ट करण्यासाठी बुद्ध आलेले आहे. असा बुद्ध की ज्याच्या डोक्याचं मुंडन केलेलं आहे, तो आपल्या अंगावर मळके वस्त्र वापरतो, त्याच्या हातामध्ये भिक्षापात्र आहे आणि तो सतत धम्म धम्म म्हणत राहतो. विष्णूने असा उल्लेख आल्यानंतर पद्मपुराणामध्ये काय म्हटलं आहे की दैत्याचा नाश करण्यासाठी या बुद्धाचा अवतार घेऊन विष्णू प्रगटलेला आहे. हे कशामध्ये म्हटलेलं आहे? पद्मपुराणामध्ये म्हटलेलं आहे. विष्णू पुराणाचंच तृतीय अंश 17व्या आणि 18व्या अध्यायात भगवान बुद्धाला मोहमाया म्हटल्या गेलेलं आहे. लक्षात घ्या, शब्दावर जोर द्या. आणि जे उपस्थित उपासक उपासिका आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की जॉईन झाल्यानंतर हे 22 प्रतिज्ञा विश्लेषण पूर्णपणे ऐकून घ्या, समजून घ्या. कारण मधातच सोडलं तर 22 प्रतिज्ञा लक्षात येणार नाहीये. आणि हे सगळं विश्लेषण झाल्यानंतर याच्यावर बाबासाहेबाचा उपसंहार असतो. बाबासाहेब याच्याविषयी काय म्हणतात ते ठासून ते सांगण्याचा प्रयत्न करतात. अशा रीतीने मी मांडणी केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी मी माझंही मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. तर एक कळकळीची विनंती आहे, हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, करमणुकीचा कार्यक्रम नाहीये. म्हणून एकदा उपस्थित झाले तर शेवटपर्यंत टिकून राहावं अशी विनंती आहे. श्री भागवत या ग्रंथात देवतांच्या शत्रूंना मोहात गुंतवण्यासाठी बुद्धाचा अवतार झालेला आहे असं म्हटलेलं आहे. बघा, भागवत गीता जे आहे किंवा भागवत या ग्रंथामध्ये देवतांचे जे शत्रू आहेत, देवतांच्या शत्रूंना मोहामध्ये गुंतवण्यासाठी बुद्धाचा अवतार झाला असं म्हटलेलं आहे. महाभारत याच्या 18व्या अध्यायामध्ये शेवटचा जो अध्याय आहे, महाभारताचा जो शेवटचा 18वा अध्याय आहे, त्या अध्यायात असं सांगितलेलं आहे, शिष्य, संपत्ती, मठ आदीच्या लालसेने काशाय वस्त्र धारण करणारे मूर्ख आहेत. समजून घ्या बरं. आता आधी तर स्तुती केलेली आहे, आधी त्यांची वाहवा केलेली आहे, पण जेव्हा गरज संपली, गरज सरो आणि वैद्य मरो अशा तऱ्हेने यांची भूमिका आहे. तर अशा रीतीने या महाभारताच्या शांती पर्वाच्या अध्यायामध्ये, शेवटच्या अध्यायामध्ये काय म्हणतात की शिष्य, संपत्ती, मठ आदीच्या लालसेने, म्हणजे आपल्याकडे भरपूर शिष्य असावं, आपल्याकडे भरपूर संपत्ती असावी, आपण चांगल्या मठाधिपती असावं, या लालसेनं हे काशाय वस्त्र धारण करणारे हे बुद्ध आहेत. किती घनघोर टीका आहे. आज जर आजची परिस्थिती बघितलेली आहे तर आजचे जेवढे बाबा आहेत, या आजच्या बाबामध्ये बघा बरं, मग ते राम नाव घेणार नाही, परंतु आताचे एक बाबा या पुण्याजवळ खोपोलीमध्ये आले 7 दिवसाचा उपयोग करण्यासाठी. हा बलात्कारी बाबा, त्याच्या संरक्षणासाठी तिथं पोलिसांचा फौजफाटा आहे. मग अशा वेळेस गरज सरो वैद्य मरो अशा रीतीनं या ठिकाणी बुद्धाची निंदा केलेली आहे. रामायणामध्ये बुद्धाला चोर म्हटलेलं आहे. नुसतं चोर नाही तर नास्तिकही म्हटलेलं आहे. नास्तिक तर होतेच, पण जेव्हा फायदा संपला तेव्हा या रामायणामध्ये त्याला चोर म्हटलेलं आहे.
याचाच अर्थ असा लक्षात येतो की महाभारत आणि रामायण याच्यामध्ये बुद्धाचा उल्लेख येतो. हे तुमचं चाणाक्ष बुद्धीला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की रामायण महाभारत हे बुद्धाच्या नंतर लिहिल्या गेलेलं आहे. हे चाणाक्ष लोकांनी या ठिकाणी ओळखून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे कुमारिल भट्ट नावाचा एक हिंदू धर्माचा, त्यांनी काय म्हणतो की बुद्धाचे उपदेश, बघा, बुद्धाचे उपदेश सत्य आहेत, बुद्धाचे उपदेश खरे आहेत, परंतु त्यांचे उपदेश कसे आहेत की एखाद्या कुत्र्याच्या चामडीपासून बनवलेली एक पिशवी आहे आणि त्या पिशवीमध्ये आपण दूध आणलं तर त्या दुधाचं महत्व राहील का, म्हणून हे बुद्धाचे उपदेश हे उपयोगी नाहीत, निरुपयोगी आहेत. असा कोण म्हणतो? कुमारिल भट्ट नावाचा तो हिंदू धर्माचा एक ग्रस्त म्हणतो. मग हे वाचल्यानंतर आम्हाला लगेच लक्षात येते की तो एक शंकराचार्य भारतीय संविधानावर असं म्हणतो की भारतीय संविधान कितीही चांगलं असलं तरी ते शूद्रांनी लिहिलं असल्यामुळे ते आम्हाला मान्य नाही, त्याला गटारीचं स्वरूप आहे. एका बाजूला तर चांगलं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याची टीका करायची. शंकराचार्यांनी तर भगवान बुद्धाला काही बोलणारा जगाचा शत्रू म्हटलेला आहे. शंकराचार्यांनी काय म्हटलेलं आहे की बुद्ध हा काही बोलतो, त्याच्यामुळे तो जगाचा शत्रू आहे. वाचस्पती मिश्र हा बुद्धाला काय म्हणतो? तो पशुप्राय आहे, तो पुरुषापद आहे, तो म्लेच्छ आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या शिव्या हा कोण देतो? वाचस्पती देतो. आर्य विद्या सुधारक या ग्रंथामध्ये लक्षात घ्या, आर्य विद्या सुधारक या ग्रंथामध्ये बुद्धाला 9वा अवतार असल्याचं मान्य केलं आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की नीच दुर्जनाला मोहित टाकण्यासाठी श्रोती पंथानुसार बुद्ध अवतारात अहिंसा धर्माचा प्रचार केला. आर्य विद्या सुधारकांनी काय दिलं की बाबा बरोबर आहे, विष्णूने 9वा अवतार बुद्धाचा घेतलेला आहे. मराठी मधले जे कवी आहेत सुप्रसिद्ध वामन यांनी बुद्ध अवतारासंबंधी असं लिहिताना म्हणतात की कृष्ण अवतार संपल्यानंतर बुद्ध होतो असे म्हटलेलं आहे. म्हणजे कुठंतरी डावलण्याचा प्रयत्न बुद्धाला केलेला आहे. अशा प्रकारे हिंदू धर्मग्रंथाच्या विष्णू, वायू, शिव, अग्नी, भविष्य, लिंग आणि वराह आदी पुराणामध्ये भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे. बरं, एवढंच नाही, जैनाच्या ग्रंथामध्ये सुद्धा स्कंद पुराणाप्रमाणे बुद्ध हे अवताराचं वर्णन आहे. जैन लोकांनी सुद्धा बुद्धाला अवतार मानलेला आहे. विष्णूने सौगंध रूप धारण केलेलं आहे. लक्ष्मीने ज्ञान कुमुदी नामक पारिवर्जिका बनून हातात पुस्तक घेतलेले आहे. गरुडाने बौद्ध शिष्याचे रूप धारण केले असा उल्लेख आहे. या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो, हिंदू धर्मामध्ये बुद्धाच्या अवतारासंबंधी स्पष्ट मत का दिसत नाही? ठीक आहे, आम्हाला तुमचं मत मान्य आहे बाबा, एक ठराविक काळापुरता मान्य करतो की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. तुम्ही म्हणता ना, तुम्ही बाबा देवाचे पुत्र आहात, ब्रह्मदेवाच्या तोंडातून तुम्ही जन्म घेतलेला आहे, मग तुमचं म्हणणं तर आम्हाला मान्यच करावं लागेल.
मग आम्ही मान्य करतो की हिंदू धर्मामध्ये जसं बुद्ध हा अवतार आहे, तर आम्ही शूद्रच आहोत. आमच्या शूद्रामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. तो प्रश्न असा आहे की या सर्व पुराणामध्ये बुद्धाविषयी स्पष्ट मत का नाहीये? काही पुराणामध्ये बुद्धाला विष्णूचा अवतार म्हटलेला आहे, काही याच्यामध्ये बुद्धाला अतिशय आदरणीय स्थान दिलेलं आहे, तर महाभारत आणि रामायण या ग्रंथामध्ये बुद्धाला मूर्ख आणि चोर असे म्हटलेले आहे. यावरून असं लक्षात येईल की एका बाजूला जे लोक बुद्धाला विष्णूचा अवतार मानतात, तेच लोक बुद्धाची अवहेलना कशी करतात? प्रश्न उमटतो ना. एका बाजूला त्याची स्तुती करायची, त्याला रिस्पेक्ट द्यायचं, त्याला आदर द्यायचं, आणि दुसऱ्याच बाजूला त्याला चोर आणि मूर्ख म्हणायचं, ही गोष्ट आम्हाला काही पटत नाही. याचं उत्तर जर शोधण्यासाठी हिंदू धर्मामध्ये बौद्ध धर्माची सरळ मिसळ कशी झाली याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. ज्यावेळी हिंदू धर्माचे प्राबल्य होते त्यावेळी ब्राह्मण पुरोहितीच्या वैदिक यज्ञ यागापासून ब्राह्मणोत्तर समाज पुरता कंटाळला होता. ज्यावेळी हिंदू धर्माचं प्राबल्य होतं, सर्व पूजा यज्ञकांड सर्व रूढी हे कोणाच्या हाताने करण्यात येत असे? पुरोहित लोकांच्या हाताने करून घेण्यात असे. परंतु कालांतराने हा जो ब्राह्मणोत्तर जो समाज आहे, शूद्र सोडून द्या, क्षत्रिय असेल वैश्य आहे, हा समाज मात्र या यज्ञाला कंटाळलेला होता, या ब्राह्मणशाहीला कंटाळला होता. अशाच काळामध्ये बुद्धाचा उदय झालेला आहे. बुद्धाने या यज्ञाला, कर्मकांडाला, रूढी परंपरेला काय केलेला आहे? विरोध दर्शविलेला आहे. आणि वैदिक परंपरेला आव्हान देऊन समतेचा आणि मानवी कल्याणाचा नवीन मार्ग त्यांनी शोधून काढला आणि याचं अनुसरण केलं. याच काळामध्ये भगवान महावीर यांनी जैन धर्माची स्थापना केली होती. हा धर्म देखील वैदिक परंपरेला आव्हान ठरला होता. त्या काळामध्ये आता जैन आणि बौद्ध हे समकालीन आहेत, पण हे दोन्ही धर्म त्या हिंदू धर्माला काय ठरले होते किंवा वैदिक धर्माला हे आव्हान ठरत होते. परंतु जैन धर्मामध्ये काही क्लिष्ट गोष्टी होत्या, ते अहिंसेला जास्त महत्व देत होते. अहिंसा ते कडक रीतीनं पाळत होते. त्यामुळे त्या कठोर व्रतासाठी असमर्थ असणारे लोक बौद्ध धम्माकडे वळू लागले. लक्षात घ्या पार्श्वभूमी, समजून घ्या पुन्हा. त्या काळामध्ये जे पुरोहितपणाने जे यज्ञकांड रूढी परंपरा चालवले होते, बरं या यज्ञामध्ये हजारो प्राणी मात्र क्विंटल पद्धतीने धान्य, तूप, दूध त्या ठिकाणी टाकावं लागत होतं. या सर्वाला तत्कालीन ब्राह्मणोत्तर समाज कंटाळलेला होता. आणि अशाच वेळेस बुद्धाचा आणि जैन धर्माचा काय झालेला होता? उगम झालेला होता. पण जैन धर्म हा कठोर होता, त्यामुळे बरेचसे लोक हे बुद्धाकडे वळायला लागलेले आहेत. मग ही पार्श्वभूमी लक्षात आल्यानंतर बरं, जनताच बुद्ध धर्माकडे वळली का? नाही, तर मोठमोठे राज्य सुद्धा बौद्ध धर्माच्या शरणात गेलेले आहेत. मग याच्यामध्ये बिंबिसार राजा असेल, अजातशत्रू राजा असेल, प्रसन्नजित राजा असेल, उदय असेल, अशा अनेक राज्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय किंवा बौद्ध धर्म स्वीकारलेला होता. बौद्ध धर्माच्या या प्रसाराच्या या धुमाकूळीमध्ये या ब्राह्मणी धर्माचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. ही खरी पेंड या ठिकाणी लक्षात घ्या.
या बुद्धाच्या या उगमामुळे ब्राह्मणी अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. मोठमोठे राजे या बुद्धाला शरणागती पत्करत होते किंवा राजाश्रय देत होते. अशा वेळी या पुरोहितांनी एक नवीन युक्ती काढली आणि ती नवीन युक्ती म्हणजेच बुद्धाला विष्णूचा अवतार मानण्याची. आणि अशा रीतीने बुद्धाला विष्णूचा अवतार त्यांनी केलेलं आहे. जे लोक बुद्धाला चोर, मूर्ख म्हणून संबोधित होते ते आता बुद्धाची स्तुती करायला लागले. बुद्धामुळेच वैदिक धर्म शुद्ध स्वरूपात पुढे आला आणि वैदिक धर्माचे बुद्धाने खऱ्या अर्थाने रक्षण केले. बघा कसं चाणाक्ष बुद्धी आहे त्यांची. कोणत्याही गोष्टीचा राग तर येऊ द्यायचा नाही, पण ते समाजामध्ये मिसळून त्यांच्याशी आपलेसापणा करून आपल्या गोष्टी त्यांच्यावर कसं बिंबवायचं ही गोष्ट आपणाला त्यांच्यापासून शिकून घेणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांनी एवढा मोठा धम्म चांगला दिलेला आहे. बाबासाहेबांनी आम्हाला एवढ्या सुंदर 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे, तरी आम्ही 9 दिवस पायातल्या चपला काढतो, 9 दिवस उपास पकडतो, 9 दिवस 10-11 दिवस काही करत राहतो. मग अशा वेळेस खरंच आम्ही 22 प्रतिज्ञाचं आचरण करत आहोत का? 22 प्रतिज्ञा तर सोडून द्या, आम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेणं हे कितपत योग्य आहे हे स्वतःला आत्मपरीक्षण करणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटते. कुठे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर मी सर्वप्रथम सर्वांची क्षमा मागतो. परंतु हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. बाबासाहेबांचा जो धम्माचा जो रथ आहे तो रथ सामोरे जाताना काही वास्तववादी गोष्टी तुमच्या समोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते. म्हणून काही ठिकाणी माझं निरीक्षण थोडंसं कठोरही झालं तरी मला क्षमा करा. असो, ब्राह्मणामध्ये हा बदल घडण्याचे प्रमुख कारण म्हणजे बुद्ध मूर्ती. मग आता हे प्रमुख कारण काय झालेलं आहे? बुद्ध मूर्ती. आता बुद्ध मूर्ती केव्हा झाली? या बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाची मूर्ती होती का? अशोकच्या काळामध्ये बुद्धाची मूर्ती होती का? मग या बुद्धाच्या मूर्तीचा कनिष्क राजाच्या काळामध्ये बुद्धाची मूर्ती सर्वप्रथम आलेली आहे. मग बुद्धाची मूर्ती सर्वप्रथम आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपण असं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे बुद्धाच्या मूर्तीच्या अगोदर हे जे काही देवदेवता होते या देवदेवतेंचे मूर्त्या होत्या का? इतिहासकारांच्या मते असं आहे की बुद्धाच्या मूर्तीच्या अगोदर कोणत्याही देवदेवतेची मूर्ती नाही. हे लक्षात घ्या. सर्वप्रथम मूर्तीची स्थापना ही बुद्धाची झालेली आहे आणि ती कनिष्काच्या काळामध्ये झालेली आहे. हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या बुद्धाची मूर्ती निर्माण झाल्यानंतर या पुरोहित लोकांनी काय केलेलं आहे मग की या मूर्तीचा जो आधार आहे त्यांना गवसला होता. या मूर्तीचा आपण कसा उपयोग करायचा त्यांनी नवीन पद्धतीचा अवलंब केला. कोणत्याही लक्षात घ्या कोणत्याही धर्माचा महापुरुष आपल्या धर्माचा आहे. कोणत्याही धर्माचा महापुरुष आपल्या धर्माचा आहे. या प्रवृत्तीमधून त्यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार करून टाकलं. कुशाण आणि शुंग राजाच्या काळी ज्या हिंदूच्या मंदिरात बुद्ध मूर्ती आणि बुद्ध विहारात त्याबरोबर त्यांनी काय केलेलं आहे शिव आणि विष्णूच्याही मूर्ती आता बसवायला सुरुवात केलेली आहे.
आधी गोड बोलले, आलिंगन दिलं, बुद्धाला अवतार म्हटलं, तुमचं आमचं एकत्र वारण आलं. जसं आजच्या गोष्टी, आज बरेच जण म्हणतात आज ते आमच्याशी चांगलं राहतात, आज आम्हाला प्रेमाने वागवतात. मग आजच्या काळामध्ये ह्या प्रतिज्ञा कितपत आवश्यक आहे? हे जे काय मोहजाळ आहे, हे मोहजाळ आंबेडकरांनी ओळखलेलं आहे, म्हणून तुम्हाला ते वेळीच सावध केलेलं आहे. त्यावेळी बुद्ध मूर्तीला असंच त्यांनी अवतार म्हटलं. आधी बुद्ध मूर्तीची स्थापना केली, नंतर त्यांनी विष्णू असेल, शंकर असेल, जे वेगवेगळे देवदेवता असतील त्यांची स्थापना करायला सुरुवात केलेली आहे. आजही तोच प्रकार चालू आहे. आज आमच्याशी प्रेमाने बोलवतात, आज आम्हाला हे निमंत्रण देतात आणि काय करतात, आमच्या लहान मुलावर त्यांचे संस्कार टाकतात. ही जी फसवेगिरी आहे, या फसवेगिरीमधून कुठंतरी बौद्धांनी सांभाळून राहणं गरजेचं आहे. मान्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अनुच्छेद 25 ते 30 हे जे अनुच्छेद आहेत, या पूर्ण धर्मावर आधारित आहे. प्रत्येक धर्माला त्यांचा काय म्हणता येईल, धर्म पाळण्याचं, उपासना करण्याचे अधिकार दिलेले आहेत. हेही मान्य आहे की समजा कोणी आम्हाला निमंत्रण दिलं तर आम्ही भारतीय नागरिक म्हणून त्या ठिकाणी आम्हाला जाण्याचाही अधिकार आहे, परंतु त्या ठिकाणी त्या धर्माचं अनुसरण करणं हे कितपत योग्य आहे? कारण ज्याच्या त्याच्या धर्माचा उपासना किंवा अधिकार करण्याचा अधिकार त्याला आहे, परंतु आम्ही मात्र ज्या पाण्यामध्ये साखर जशी विरघळल्या जाते तसं आम्ही त्या ठिकाणी विरघळल्या जात आहोत, आणि हेच मोठं दुःख आहे. म्हणजे बाबासाहेब आज 67-68 वर्षानंतरही ही परिस्थिती आहे. आज बौद्ध धर्म पुन्हा ऱ्हास होतो की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याला कारणीभूत हे कारण आहेत असं मला वाटते. पुढे ब्राह्मण धर्मशास्त्र ग्रंथामध्ये बुद्ध उत्सव पूजन करण्यात आले. नीलमत पुराण, हेमाद्रीचा चतुर्वर्ग, चिंतामणी यामध्ये बुद्धाचे स्तुती वर्णन रचल्या गेलेले आहे. अशा प्रकारे बौद्ध आणि ब्राह्मण धर्माच्या मूर्तीचे समान रूपाने पूजन करण्यात आले आणि बुद्धाच्या मूर्तीचे रूप बदलून त्याला विष्णूचं रूप दिलेलं आहे. लक्षात घ्या. आता आज आम्ही तिरुपतीला गेल्यानंतर हा जो तिरुपती आहे, या तिरुपती दुसरा तिसरा कोण आहे का? बुद्धच आहे. पंढरपूरचा विठोबा कोण आहे? बुद्धच आहे. हे त्यांचं एक वेगळं, आधी बुद्ध म्हणायचं आणि मग त्याला विष्णूचा अवतार म्हणायचा. त्याला अशा रीतीनं आमच्या समाजाला खुळं केलेलं आहे, वेड केलेलं आहे. मला एक लक्षात घ्या, जेव्हा बाबासाहेबांची अत्यंत प्रिय पत्नी रमा अगदी शेवटच्या क्षणी म्हणते की मला पंढरपूरचं दर्शन घ्यायला चला. बाबासाहेब हे आज जे लोक म्हणतात की बाबा तो विठोबा हे बुद्धाचंच रूप आहे, बाबासाहेबाला माहित नव्हतं का? मग का त्यांनी नाकारलेलं आहे? आणि आम्ही त्या बाबासाहेबापेक्षा फार मोठे विद्वान झालेलो आहोत का? आमच्यातलेच काही भंतेजी तिथे पदयात्रा काढत आहेत. अशा भंतेजीला काही चाटायचं आहे का? थोडीशी भाषा माझी हे झालेली आहे, परंतु नकळतपणे बाबासाहेबांना आदर्श मानत असताना थोडीशी जीभ घसरल्या जाते. दुःख वाटतंय, वेदना वाटतात. बऱ्याच वेळेस असं भंतेजी बद्दल असं बोलणं हे बरोबर नाही असं जरी असलं तरी ते भंतेजी तसं का वागतात? टाकाळ घाटला का जातात? ज्या बुद्धाने आम्हाला चमत्काराच्या विरुद्ध तत्वज्ञान दिलेलं आहे, तेच चमत्कार हे भंतेजी तुमच्या आमच्यामध्ये का रुजवतात? हाही विचार या 22 प्रतिज्ञेच्या जेव्हा आम्ही विश्लेषण करत आहोत त्यावेळेस आम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी मला वाटते. म्हणजे एका बाजूला अगोदर बुद्ध म्हणून घ्यायचं, बुद्धाचीच मूर्ती आहे, त्याला विष्णूचा अवतार आहे, आणि काही काळानंतर
त्याला त्या मूर्तीमध्ये बदल करायचा आणि ते मूळ विष्णू, मूळ शंकर, मूळ काही आता त्याला रूप द्यायची आहे. मग आज त्याच्या पुढे तर आता त्या बुद्धाच्या मूर्तीमध्ये बदल करून त्यांना देवीचं सुद्धा स्वरूप देण्यात येत आहे. ही किती मोठी शोकांतिका आहे. या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मूर्ती कोणाची आधी तयार झाली, बुद्धाची की विष्णूची? जे मी म्हणत नाही, बाबासाहेब म्हणत नाही, जे इतिहास संशोधक आहेत, भारतातले असो की जगातले असो, जे इतिहास संशोधक, जे यात्रेकरू आहेत, ते म्हणतात की सर्वात पहिली मूर्ती जर कोणाची तयार झाली असेल तर ती बुद्धाची तयार झालेली आहे. विहारे सुद्धा बुद्धाचीच तयार झालेली आहे. हिंदूच्या देवळाची निर्मिती त्यानंतरची आहे, हे लक्षात घ्या. हिंदू राजाच्या काळात बुद्धाचे विहार देवालयामध्ये निर्माण झालेले, जे अशोक राजांनी 84,000 स्तूप बांधलेले होते, त्याचं काही ठिकाणी देवालयामध्ये रूपांतर झालेलं आहे. जे आज भारतामध्ये जे काय उत्खनन होत आहे, त्या उत्खननामध्ये इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वीचं जे उत्खनन होईल, त्या उत्खननामध्ये एकही हिंदूचं मंदिर किंवा हिंदूची मूर्ती आढळून आलेली नाही. जे काय आढळून आलेलं आहे ते फक्त बुद्धाचे विहार किंवा बुद्धाच्या मूर्ती आहेत. हे आपण कटाक्षानं लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू राजांच्या काळात ब्राह्मण शाहीला पुन्हा जोर आला. जे बुद्धाला विष्णूचा अवतार मानित होते, त्याच लोकांनी पुढे या बौद्ध धर्माच्या लोकांची, यांच्या धम्मगुरूची कत्तल करायला सुरुवात केलेली आहे. पुष्यमित्र शुंग याच्या काळात तर बौद्धावरील अत्याचार अत्यंत कळसाला भिडलेला होता. त्याने बौद्ध राजा सम्राट अशोकाचा जो मौर्य वंशाचा जो अंतिम राजा जो अंतिम वंशज होता, तो ब्रह्मद्रथ याच्या विरुद्ध षडयंत्र रचलं आणि भर दरबारामध्ये त्याची हत्या केली आणि स्वतः राजा म्हणून घोषित झाला. आणि स्वतः राज्य घोषित झाल्यानंतर त्यांनी अनेक बुद्धाची कत्तली केल्या, अनेक भंतेजीची कत्तली केल्या. एवढंच नव्हे, जो कोणी बौद्ध भंतेजीचं शिर आणून देईन त्याला 100 सुवर्ण मुद्रा देण्यात येईल, असं त्यानं जाहीर केलं होतं. 100 दिनार, त्यावेळेस दिनार हे नाव होतं, तर 100 दिनार मी देईन असं सांगण्यात आलं होतं. शुंग आणि सातवाहनाच्या काळामध्ये ब्राह्मणी धर्माच्या विकासासाठी योग्य संधी लाभली. याच काळामध्ये बौद्ध धम्म, बौद्ध भिक्खू आणि श्रमणाची निंदा करणारे अनेक ग्रंथाची निर्मिती झाली. याच काळामध्ये महाभारत, रामायण, स्मृती, पुराण ही याच काळामध्ये आहेत. बुद्धाच्या अगोदर हे झालेलं नाही, हे लक्षात घ्या. मग या सर्व गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आपणाला एक लक्षात येईल की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे आणि बुद्ध हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे. तर मग असा जे आमच्यावर बिंबवल्या गेलेला आहे की हा बुद्ध हा हिंदू धर्माचाच भाग आहे, असा जो प्रश्न मग आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की ज्या काळात हिंदू धर्माच्या ग्रंथाची निर्मिती झाली, त्याच काळात पुष्यमित्र शुंगाने बौद्धावर अतोनात अत्याचार का केले? साहजिक प्रश्न आहे. एका बाजूला तुम्ही बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार मानायले, दुसऱ्या बाजूला अत्याचार करायले, हे का? बौद्ध भिक्खूंची हत्या का केली? भगवान बुद्धाचे एकमात्र प्रतीक बुद्ध गयातील जो बोधी वृक्ष आहे त्याला तोडून त्याला आग का लावण्यात आली? या प्रश्नाची उत्तरे हा विष्णूचा अवतार आहे आणि बौद्ध धम्म हिंदू धर्माचाच एक भाग आहे अशा म्हणणाऱ्या लोकांनी आम्हाला द्यावं. का त्यांनी? बाबा, तुम्ही बौद्ध हा विष्णूचाच अवतार आहे ना, मग का अत्याचार केले?
ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला बोधत्व प्राप्त झालेलं आहे, त्या बोधिवृक्षाला तुम्ही का जाळलं? याची उत्तर आहेत का तुमच्याकडे? भगवान बुद्ध आपण बघतो, धम्माचा अभ्यास करताना बघत आहे की भगवान बुद्धाने कधीही ईश्वरालाच मानलेलं नाही, देवालाच म्हटलेलं नाही. मग बुद्ध नेहमी काय म्हणतात की मी ईश्वराला मानत नाही, देव मानत नाही, परमेश्वर मानत नाही. मग जी व्यक्ती देवालाच मानत नाही तर त्याच्या अवताराला कशी मानेल? मग त्याच्या अवतारालाच मान्यता देत नाही तर मग बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार कुठून झालेला आहे? याचा एक उतारा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे. अतिशय महत्वपूर्ण उतारा आहे. बऱ्याच जणांनी हा ग्रंथ वाचलेला आहे, बऱ्याच जण समोर तो उतारा लक्षात येईल. वासिष्ठ या तिन्ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाच्या एका तरी, ते वासिष्ठ मुनी आहेत, त्या मुनीला बुद्ध प्रश्न विचारत आहेत. वासिष्ठ या जो ब्राह्मण आहे त्याला तिन्ही वेद पाठ आहेत, तिन्ही वेद त्याला माहित आहेत, त्यांनी प्रत्यक्ष ब्रह्माला कधी बघितलं आहे का? वासिष्ठ काय म्हणतो? नाही, नाही गौतम, निश्चित पाहिलेलं नाही. ठीक आहे, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्या अगोदर एखाद्या ब्राह्मणाने तरी पाहिलं आहे का? किंवा समोरासमोर त्यांची भेट झालेली आहे का? नाही गौतम, निश्चित पाहिलेलं नाही. ठीक वासिष्ठ, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तर असे म्हटले होते की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे. हे खरं आहे का? नाही गौतमा, नाही. त्या 2 ब्राह्मण तरुणांना अनेक प्रश्न विचारल्यानंतर बुद्ध म्हणाले, मग वासिष्ठ, तुला असे वाटत नाही का यावरून त्या ब्राह्मणाचे ब्रह्मच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा नाहीत का? बघा, त्याच्या बुद्धाची फार वेगळी पद्धत होती. त्यालाच प्रश्न विचारायचे आणि त्याच्याकडूनच उत्तर काढायचं. मग शेवटी त्यांच्याकडून प्रश्न त्याला विचारले आणि शेवटी तेच म्हणतात की ह्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा नाहीत का? वासिष्ठा, ज्याप्रमाणे एकमेकाला धरून चालणारे आंधळ्याची माळ असते, त्यातील सर्वाच्या पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, शेवटी असणाऱ्याला दिसत नाही, त्याचप्रमाणे या ब्राह्मणाची जी पद्धत आहे ही कशी आहे? त्या आंधळ्या लोकांप्रमाणेच आहे. जे आता आहे त्यांनाही दिसत नाही, जे मागचे आहेत त्यांनाही दिसत नाही, जे मधातले आहेत त्यांनाही दिसत नाही. याचाच अर्थ या सगळ्या पोकळ कल्पना आहे. हा संवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात घेतलेला आहे. या संवादावरून आपल्याला असं स्पष्ट येईल की जे लोक ईश्वर असल्याचा दावा करतात हे किती व्यर्थ आणि पोकळ आहेत, किती अर्थहीन शब्द आहेत. बौद्ध तत्वज्ञानामध्ये ईश्वर या संज्ञेला कुठंच स्थान नाही. जिथे ईश्वरच नाकारला जातो तिथं अवतार तरी कसा मान्य होईल? त्यामुळे जे लोक बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असे विचार मांडतात ते निखालस खोटे आहे. बोलत असून बुद्ध यांच्या तत्वज्ञानाचा अपमान करीत आहे असे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात. समजा पुढे बाबासाहेब, समजा अशी कल्पना करा की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, त्याचे मत खरे आहे, तर त्यांच्या मतामध्ये विसंगती काय? ठीक आहे, एका वेळेस आपण मानले की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, मग त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगती का आहे? हरिवंश, नारायणी आख्यान, वायुपुराण यामध्ये बुद्धाचा कोणताच अवतार निर्दिष्ट केलेला नाही. हरिवंशामध्ये नाही, नारायणामध्ये नाही, वायुपुराणामध्ये नाही. भागवत पुराणामध्ये बुद्धाचा 21वा अवतार आहे असं मानलं आहे, तर वराह पुराणामध्ये 9वा.
एकाच पुरुषाचे दोन अवतार कसे काय होते? एका ठिकाणी 9वा आणि दुसऱ्या ठिकाणी 21वा. म्हणजे त्यांच्याच बोलण्यामध्ये किती विसंगती आहे, किती खोटेपणा आहे हे या ठिकाणी लक्षात येते. बुद्ध हा विष्णूचा अवतार असेल तर त्याचा कोणताही एकच अवतार असायला पाहिजे ना. वेगवेगळे अवतार का होत आहेत? गरज सरो वैद्य मरो याप्रमाणे हिंदूचे राज्य आल्यानंतर त्यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणण्याऐवजी चोर मूर्ख म्हणण्यासही कमी केले नाही. ही त्यांची बुद्धाप्रती असलेली भावना आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. म्हणूनच ज्यांनी ब्राह्मणी ग्रंथाचे व बौद्ध ग्रंथाचं सूक्ष्म अवलोकन केलं असेल, सूक्ष्म अभ्यास केला असेल, तर ब्राह्मण कुळात जन्माला येऊनही बौद्ध तत्वज्ञानाची माहिती गातो तो ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला आहे, परंतु बौद्ध धर्माचा तो अभ्यास करतो, असा कवी रामचंद्र भारती त्याच्या बुद्ध भक्ती शतकम या ग्रंथामध्ये तो स्पष्टपणे म्हणतो, ब्रह्मदेव अविद्येने वशीभूत आहेत. विष्णू महामायेच्या नादात पडून त्याची मती भ्रष्ट झालेली आहे. शंकर आसक्तीमुळे पार्वतीला आपल्या शरीरावर धारण केलं आहे, परंतु तो महामुनी बुद्ध अविद्या माया आणि आसक्तीपासून सर्वार्थ दूर आहे. तेव्हा मुक्तीची अभिलाषा करणारा कोणाला शरण जाईल? हे लोकांनो याविषयी विचार करा. बघा किती सुंदर त्या कवी रामचंद्र भारती असं म्हणतात की ब्रह्मदेव अविद्ये त्याला काहीच येत नाहीये. विष्णू हा महामातेच्या नादामध्ये वेडा झालेला आहे. शंकर आसक्तीमुळे हे झालं, परंतु बुद्ध या सगळ्या याच्यामधून सगळ्याचा त्याग करून तो ग्रह त्याग केलेला आहे आणि तो ज्ञानाच्या शोधात निघालेला आहे. हे लोकांनो असा बुद्ध कोणाला शरण जाईन का याचा विचार आम्ही करायला पाहिजे. भगवान बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे का हे जे लोक मानतात त्यांना हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म एकच आहे हे सिद्ध करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मताचं खंडन केलेलं आहे. ते म्हणतात बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा संपूर्णतः वेगळा आहे. आपल्या मताला समर्थन देण्यासाठी ते पुढे काही मुद्दे उपस्थित करतात. कोणते कोणते बघा, लक्षात घ्या. हिंदू धर्माचा ईश्वरावर विश्वास आहे, बौद्ध धर्म ईश्वर मानत नाही. दोघंही एक झाले का? नंबर 2, हिंदू धर्माचा आत्म्यावर विश्वास आहे, बौद्ध धर्म आत्मा मानतच नाही. हिंदू धर्म चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्था मानतो, बौद्ध धर्मामध्ये चातुर्वर्ण आणि जाती भेदेला थारा नाही. आणि म्हणून बाबासाहेब पुन्हा पुन्हा म्हणतात की बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा खूप खूप वेगळा आहे. काही हिंदू तत्वचिंतक हाच मुद्दा जरा वेगळ्या पद्धतीने मांडतात. बाबासाहेबांचं हे जे मत आहे, मग आता तत्वज्ञानी आपले विचार हिंदू धर्माला कुठं ग्रहण लागू नये म्हणून डॉक्टर राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि आज त्यांची जयंती आहे आणि आम्ही मूर्ख लोक त्यांचा ज्यांनी आपल्या एका विद्यार्थ्याचा प्रबंध चोरीला घेतला आणि फार मोठा तत्वज्ञ झाला असं राधाकृष्णन काय म्हणतात की हिंदू धर्माचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न बुद्धांनी केलेला आहे. बघा आता त्याचा जन्म हिंदू धर्मातच झालेला आहे आणि हिंदू धर्माचा शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या पुढे सावरकर ते तर वेगळंच म्हणतात. ते लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे जो काही पालट झालेला आहे तो इतकाच की त्यांनी हिंदू धर्मातील वैदिक पंथाचा त्याग केला आणि हिंदू धर्माच्याच एका फांदीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे.
म्हणून त्यांची ही जी उडी आहे, त्यांची उडी ही तोकडी पडलेली आहे असं सावरकर म्हणतात. यावर आंबेडकर हे सर्व जाणून होते, म्हणून 1956 साली तुम्हा आम्हाला जी धम्म दीक्षा देतात त्या दीक्षा विधीमध्ये नसलेले काही वाक्य या दीक्षा विधीमध्ये बाबासाहेब घुसडून हक्काने घुसळतात आणि म्हणतात की मी हिंदू धर्माचा त्याग करीत आहे, मी विष्णूला मानत नाही, बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही, असे पुन्हा पुन्हा त्यांनी घोळून सांगितलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यामुळे हिंदू विचारवंतांमध्ये जी प्रचंड खळबळ माजली होती, याला काही प्रमाणात तत्कालीन काळामध्ये प्रल्हाद केशव आत्रेने बाबासाहेबांचं यांचं समर्थन केलेलं आहे. परंतु हे समर्थन करतानाही ते असं म्हणतात की बौद्ध धम्म हा सर्वस्वी भारतीय धर्म आहे, सनातन हिंदू धर्म भगवान बुद्धाला हा अवतारच मानतो, प्रत्येक धार्मिक संकल्पात गोदावर्या, दक्षिणे, तिर्य, बुद्ध अवतारे असे हिंदू लोक बुद्धाच्या नावाचा उच्चार करतात. म्हणून आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी, खरोखर मी आंबेडकरांचा अनुयायी आहे का, अशा अनुयायांनी ही बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यामुळे हिंदू समाजाला दुःख किंवा विषम वाटण्याचं कारण नाही असं अत्रे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व प्रश्नाला एकच रोखठोक उत्तर दिले आहे. सावरकर असतील, राधाकृष्णन असतील, आत्रे असतील, अजून वेगवेगळे जे लोक असतील, त्यांना त्यांनी एक ठोक उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर म्हणजे लोकांचे प्राबल्य बौद्ध धर्मात झाले तेव्हा इतर देवदेवता बौद्ध धर्मामध्ये निर्माण झाल्या किंवा केल्या. त्यांचा धर्म बुडू नये म्हणून बुद्धाला त्यांनी विष्णूचा अवतार मानायला सुरुवात केली. हेतू हाच होता की त्यांच्या धर्माचं प्राबल्य वाढवावं आणि बौद्ध धम्म नष्ट व्हावं. हा जो बौद्धाचा जो अनुयायी होता त्यांनी देवदेवतांना भजावं, देवस्तुतीमध्ये गुंग व्हावं, हा बौद्ध धर्माचा भाग आहे अशी समजूत रूढ झाली. या देवदेवतेच्या थैमानामुळे भारतामध्ये बौद्ध धम्म लोप पावलेला आहे. या सम्यक क्रांतीचा धम्म पुन्हा लोप होणार नाही याची काळजी बाबासाहेबांनी घेतली होती. म्हणून धर्मांतर करते वेळेस त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की अवतार या कल्पनेवर माझा विश्वास नाही, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असे म्हणणे चूक आणि लबाडीचे आहे. कोणत्याही हिंदू देवदेवतेचा मी भक्त नाही. बाबासाहेबांच्या या विचारानुसार ही प्रतिज्ञा करावी आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा विचार खोटा आणि खोडसाळपणा आणि प्रचार करणारा आहे असं मानतो, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर हे झालं थोडस बाबासाहेबांचं. एक यावर थोडस विश्लेषण अजून 2-4 मिनिटाचं करतो, वेळ झालेला आहे, 2-4 मिनिटाचं करतो. हे जे काही ब्राह्मणवादी पंथांनी आणि त्यांच्या विचार शाखांनी बौद्ध धम्माला जे आत्मसात केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माच्या त्या बौद्ध भूमीमध्येच बौद्ध धम्म कसा नष्ट करेन असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि हा अनेक विद्वानांनी आणि अनेक इतिहासचार्य लोकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसिद्ध इतिहासकार चार्ल्स एलियट असा म्हणतो की ब्राह्मणवाद्यांनी बौद्ध धम्माला तो काय म्हणतो एलियट की बौद्ध धम्माला बंधुभावाचं आलिंगन दिलेलं आहे आणि त्याला ठार करून टाकलेलं आहे.
एका बाजूला अरे तुम्ही आमचे बंधूच आहे, आणि दुसऱ्या बाजूने त्याला ठार केलेलं आहे. तर हिंदू धर्मामधलेच परंतु एक चांगले तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद असे म्हणतात की हिंदू धर्माने बौद्ध धम्माचा जीवन रस शोषून नंतर त्याला अक्षरशः फेकून दिलेला आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, काय म्हणतात की जे बौद्ध धम्मामधलं जे योग्य चांगलं जे जीवन रस आहे ते सर्व शोषून घेतलं, आपलंस केलं, आणि आपलंच ते ज्ञान आहे असं म्हणून त्या बुद्धाला अक्षरशः फेकून दिलेलं आहे. सातत्याने बौद्ध आदर्श आणि पद्धतीचा सानिध्यात जाऊन ब्राह्मणवादाने स्वतः फार मोठ्या प्रमाणात स्वतःला घडून आणले, स्वतःला समृद्ध करून घेतले, आणि अनेक शतकापासून लोकप्रिय सतत वाढीस लागलेल्या श्रमण तत्वज्ञानाचा फायदा घेऊन स्वतःला नवीन परिस्थितीत आता नवीन स्वरूपात पुराणाचे वस्त्र चढून राष्ट्रीय हिंदू संस्कृती त्यांनी घडून आणलेली आहे. प्रसिद्ध इतिहासकार R.C. मजुमदार या संदर्भात असे म्हणतात की बुद्धाला विष्णूचा अवतार घोषित करणे हे ब्राह्मणवादाची अतिशय नियोजनपूर्वक खेळी होती. या खेळामुळे बौद्ध धम्म ज्या पायावर उभा होता तो आचारच खिळून पडला आणि बौद्ध धम्म आपले स्वतंत्र अस्तित्व पूर्ण गमावून या देशातून हद्दपार झाला. अशा रीतीनं या पुरोहित वर्गाने बुद्धाला नष्ट केलं, या बुद्धाच्याच भूमीमधून त्याला संपवून टाकलं. परंतु दुसऱ्या महामानवाने अशोकानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56 मध्ये या भारत भूमीमध्ये हा बौद्ध धम्म दिलेला आहे, पुन्हा निर्माण केलेला आहे, आणि ती निर्माण करण्याची, त्याला लयाला न जाऊ देण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुठेही चूक होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ही 22 प्रतिज्ञा दिलेली आहे. आणि या 22 प्रतिज्ञामधली ही 5वी प्रतिज्ञा अत्यंत महत्वाची आहे. या प्रतिज्ञेचा आपण जर चांगला सखोलपणे विचार केला नाही तर पुन्हा बौद्ध धम्म लयाला जातो की काय अशी शंका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण सर्वांनी शांत ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद सर. आदरणीय अशोक भावरे सरांनी खूप सखोल अभ्यास केला. तुलनात्मक रीतीने त्यांनी हिंदू धर्म, बौद्ध धर्म यातील फरक समजावून सांगितला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली 22 प्रतिज्ञामधील 5वी प्रतिज्ञा, बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसा प्रचार होय असे मी मानतो. यावर त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने प्रकाश टाकला. आपण त्यांचे जे प्रबोधन आहे ते खूप मेहनतीनं काढलेलं असते. त्यावर ते स्वतः चिंतन करतात. त्यानंतर आपल्याला कोणत्या भाषेत आणि कोणत्या शैलीमध्ये सांगायचं आहे त्यावर ते सुद्धा चिंतन करतात. आणि आपण सर्वांना चांगल्या तऱ्हेने समजलं पाहिजे अशा शब्दात ते व्यक्त करतात. खूप छान तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. जेव्हा आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विष्णू पुराण हे इसवी सन 100-350 दरम्यान, 100 ते 350 दरम्यान लिहिल्या गेलेला आहे. जर आपण ह्या हिशोबाने आपण जर विचार केला म्हणजे बुद्धाच्या मृत्यूनंतर जवळपास म्हणजे 400 वर्षानंतर किंवा 750 वर्षानंतर ह्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी सर्वात पहिले म्हणजे विष्णू पुराण लिहिला गेलेला. आता आपण ब्रह्म, विष्णू आणि महेश जेव्हा यांची उत्पत्ती पाहतो तेव्हा ती निव्वळ काल्पनिक आहे असं आपल्याला माहिती पडते. मागं आपण ऐकलं होतं की श्री नावाच्या देवीनं आपले 2 हात रगडले, एकावर एक घासले, पुढे निघाले, त्यातून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांची उत्पत्ती झाली. जर
आपण ही गोष्ट सत्य मानली, तशी तर सत्य नाहीच आहे. कारण का कोणत्याही एका स्त्रीच्या तळ हाताला जर एकावर एक घासली, त्यातून जर फोडे निघाले तर त्यातून कोणाचाही जन्म होणे शक्य नाही. एक पाण्यासारखा पदार्थ तिथून निघेल, परंतु कोणत्याही व्यक्तीची, जीवित व्यक्तीची किंवा कोणत्या किड्याची सुद्धा उत्पत्ती होऊ शकत नाही. परंतु हे ब्राह्मण इतके चतुर आहेत की त्यांनी तिच्या फोड्यातून सुद्धा ब्रह्म विष्णू महेशला निर्माण केले. आता ब्रह्माची उत्पत्ती तळहाताच्या फोड्यातून झाली, विष्णूची उत्पत्ती तळहाताच्या फोड्यातून झाली आणि महेश म्हणजे शंकराची उत्पत्ती जर तळहाताच्या फोडातून झाली असेल तर बुद्धाची उत्पत्ती फोडातून का निर्माण झाली नाही? त्यांना आई वडिलांच्या कुशीतून जन्म घेण्याची आवश्यकता काय पडली? हा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. कारण की अवतारी पुरुष म्हटला की तो जो आहे आपलं रूप अनेक रूपाने तो धर्तीवर तो निर्माण होतो, अवतारित होतो आणि तो व्यक्ती आपलं जे काही महत्व आहे, त्याला जे काही ज्ञान आहे, तो ज्ञानाचा तो प्रसार करतो असं आपण मानलं पाहिजे. कारण की अवतार म्हणजे देवादिकांचे अन्य रूपाने पृथ्वीवर आगमन किंवा देव जो आहे मनुष्य रूप धारण केलेला असतो. जर बुद्ध स्वतः देवाचं अस्तित्व मानत नाही, ब्रह्माचं अस्तित्व मानत नाही, हे आपण बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये वाचलेलं आहे. जर बुद्ध ब्रह्माचं अस्तित्व मानत नाही तर ते स्वतः विष्णूच्या अवतारामध्ये विष्णूचा 9वा अवतार ते कसे म्हणून जन्म घेतील किंवा कसे म्हणून ते अवतारित होतील यावर सुद्धा आपण एक अवलोकन केलं पाहिजे. बुद्धाच्या अगोदर जो महावीर होता, हा महावीरानं सुद्धा जो जैन धर्म स्थापन केला, परंतु त्याला सुद्धा हिंदू धर्माने म्हणजे त्यावेळेसचा जो वैदिक धर्म, त्यानंतर ब्राह्मणी धर्म आणि त्यानंतर आता जो जवळपास 150 वर्षाच्या काळा अगोदर हा हिंदू शब्द आला म्हणजे हिंदू धर्म. त्या हिंदू धर्म कसा तो सर्वांना आपल्यामध्ये तो घडप करतो त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंड 20 मध्ये म्हणतात का मोठमोठ्या धर्म सुधारकांना व समाज सुधारकांना आपल्या पोटात जिरवून टाकण्याची जी हातोटी हिंदू समाजाला पुरातन काळापासून साधलेली आहे ती लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे रामानंद चटर्जी सारख्या एका कट्ट्या ब्राह्मण समाजिष्टाला हिंदू महासभेचे अध्यक्षस्थान देण्यात आले याबद्दल तितकेसे आश्चर्य वाटावेस नको. हिंदू समाजाच्या पोटातील वडवानळात बुद्ध खाक झाला. लक्षात घ्या बाबासाहेब का म्हणतात की त्या हिंदू धर्माच्या पोटात रामानंद खाक झाला, बुद्ध खाक झाला, महावीर खाक झाला, बसव खाक झाला, चैतन्य खाक झाला, महानुभावाचा चक्रधर खाक झाला व भागवत संप्रदायाची साधू संत खाक झाले. नानक व कबीर यांची तीच वाट लावली. राममोहन, दयानंद, रामकृष्ण परमहंस, विष्णुबुवा ब्रह्मचारी, ज्योतिबा फुले, रानडे, भांडारकर, विवेकानंद, रामतीर्थ, श्रद्धानंद, लजपतराय यांची सुद्धा तीच वाट हिंदू समाजाने लावली किंवा ते लावू पाहत आहेत. यावरून आपण समजू शकतो का ज्याप्रमाणे पाण्यातील मगर तो मोठमोठ्या जनावरांना आपल्या पोटामध्ये हजम करतो, तीच हातोटी त्या हिंदू धर्माने लावली. हे जे आहे जेवढे मोठे जे धर्म असतील त्या पृथ्वीवर म्हणा किंवा आपल्या भारतामध्ये म्हणा, त्यांना सुद्धा तो हजम करण्याची ताकद ठेवतो. कारण की जेव्हा जेव्हा त्यांचा धर्म एक खतऱ्यामध्ये येतो, एक याच्यामध्ये विवंचनेमध्ये पडतो किंवा संकटात पडतो, त्या वेळेला जे धर्म अस्तित्वात असेल ती आमच्याच धर्माची भांडी आहे, तो आमच्याच धर्माचा भाग आहे असे म्हणून ते लोकांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्यांना बळी पडतो. वास्तविक बुद्ध हा एक साधारण म्हणा किंवा एक राजाच्या पोटी एक पुरुष म्हणूनच जन्म घेतलेला होता. जरी तो राजाचा मुलगा होता तरी तो एक पुरुष म्हणूनच जन्म घेतला, परंतु त्याला सुद्धा देवाचा अवतार त्याला देण्याकरता या लोकांनी मागे पुढे पाहिला नाही. कारण याचं असं आहे की ज्या वेळेला त्यांचा धर्म संकटात सापडतो, त्यांचं अस्तित्व नष्ट होण्याची वेळ येते, त्याच वेळेला हे लोक जे काही धर्म अस्तित्वात असतील त्या धर्माच्या संस्थापकांना सुद्धा हा आमचाच भाग आहे असे म्हणून ते घोषित करतात. आता जे ब्राह्मण म्हटलं ते त्यांची जी ते ब्राह्मण आहे त्यांची जी वृत्ती आहे, ते त्यांचा जो स्वभाव हा स्वभाव कधीही जात नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे एका गोष्टीवरून सिद्ध होते
की बुद्धाला सुद्धा एक बोधिसत्व सुमेध च्या रूपामध्ये सुद्धा त्याला अवतार घोषित केलेला आहे. जरी तो स्वप्नात आला तरी पण महामायेच्या स्वप्नात येऊन जसा बोधिसत्व सुमेध म्हणतो, हे माता माझा शेवटचा जन्म तुझ्या उदरात घ्यायचा आहे, तू माझी माता होशील काय? आणि त्याप्रमाणे ती हो म्हणते आणि नेमकं तसंच होते. म्हणजे पहा की बुद्धाचे धम्मामध्ये जे भिक्खू सामील झाले ते ब्राह्मणच होते, परंतु ते साध्या यानं किंवा निष्कपट मनानं आले नव्हते, तर ते कपट वृत्तीनं आले आणि त्यांच्या धर्मात येऊन बुद्धाच्या मृत्यूनंतर जेव्हा लिपीचा शोध लागला तेव्हा त्यांनी आपल्याच मतानं त्या बोधिसत्व सुमेधच्या रूपाने त्या स्वप्नात आणला आणि स्वप्नात आणलाच नाही तर त्याप्रमाणे सिद्धार्थाचा जन्म झाला आणि सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर 35 वर्षानंतर त्यांना बुद्धाचं ज्ञान झालं, बुद्धत्व प्राप्त झालं आणि ते बुद्ध सुद्धा आमचेच होय असे ते म्हणू लागले. यावरून जेव्हा आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचे अध्ययन करतो त्यावेळेस लिहिणारा कोणी दुसरा तिसरा नसून ते सुद्धा ब्राह्मणच होते. जरी ते बौद्ध भिक्खू असले तरी ते ब्राह्मण होते आणि ब्राह्मण वृत्तीनच बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिण्यात आलेला आहे आणि ते त्यांनी सुत्त पिटक आणि विनय पिटक आणि इतर जे पुस्तक आहे जसे मिलिंद प्रश्न वगैरे आहे त्यात सुद्धा त्यांनी अनेक काल्पनिक गोष्टी त्या ठिकाणी घुसाडलेल्या आहे आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे म्हणून त्यावर आपण विश्वास करतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला याचा अर्थ असा नाही की बाबासाहेबांनी लिहिलं ते आपल्या मताने लिहिलं असा होत नाही. बाबासाहेबांनी तो पुरावा म्हणून सुत्त पिटक विनय पिटक पूर्ण स्वतः अध्ययन केलं, पाली भाषा शिकले, अध्ययन केलं, त्यानंतर त्या पिटकामध्ये काय भरून आहे ते तुमच्या समोर ठेवलं जेणेकरून आपण त्यावर चिकित्सक बुद्धीनं आपण धम्म समजून घेतला पाहिजे. जर आपण तसा चिकित्सक बुद्धीनं धम्म समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर जे काही हिंदू धर्मामध्ये होते तेच तत्व बुद्ध धर्मात सुद्धा घुसाडलेले आहे. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये फक्त 3च लोक होते, एक प्रकारचा स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक. परंतु बौद्ध धर्मामध्ये 31 प्रकारचे लोक आहे, 31 प्रकारचं जग आहे असे त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणून जेव्हा आपण धम्मग्रंथ अभ्यास करतो जोपर्यंत आपण इतर धर्माचा अभ्यास करत नाही, आपली जिज्ञासी वृत्ती आणि विवेक बुद्धी जागृत ठेवत नाही आणि चिकित्सक बुद्धीला त्याचा मर्म त्याचा आशय आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला धम्म समजणार नाही. आदरणीय अशोक भवरे सरांनी खूप मेहनत घेऊन खूप परिश्रम घेतात ते आणि त्यानंतर तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करतात आणि हिंदू धर्म बौद्ध धर्म कसा एकच नाही आहे, बुद्धाचा आणि विष्णूचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही हे त्यांनी आपल्या तुलनात्मक दृष्टीने आणि तुलनात्मक अभ्यासातून आपल्याला स्पष्ट करून दाखवले आहे. तरीही काही अशा चमत्कारिक आणि कपोल काल्पनिक गोष्टीला हवा देतात आणि ते हवा देण्याचं काम आपले जे धम्म गुरु म्हणू आपण किंवा धम्म मार्गदर्शक म्हणू ते जे मोठमोठे थेरो महाथेरो आहेत ते सुद्धा ह्या गोष्टीला त्या लबाड गोष्टीला समाजामध्ये पसरवण्याचं काम करतात. जसं आता काही दिवसापूर्वी एक आपले जापानचे सुरेश ससाई जे आपल्या नागपूरमध्ये आलेले स्थायी झाले आणि ते सुद्धा एका पागल व्यक्तीच्या म्हणजे एकटू बाबाच्या भेटीला जातात. तर समाजाने त्यापासून आपण कोणता बोध घेतला पाहिजे, समाज कोणत्या वाटेने जाणार हे त्यांनी समजायला पाहिजे आणि जे लोक सुज्ञ लोक आहेत त्यांनी अशा गोष्टीचा पुरजोर विरोध करायला पाहिजे. परंतु ते मोठे आहेत, ते महाथेरो आहेत, त्यांना कोण बोलन आणि आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा त्या शांत बसण्याचा जो गैरफायदा हे भिक्खू लोक घेतात. आताच काही दिवसापूर्वी ते पंढरपूरची वारी म्हणून ते एक आपले भिक्खू करतात, महाथेरो आहेत, ते खूप दाखवतात, नंग्या पायाने चालतात, लोक त्यांच्या मागे हजारोच्या लाखोच्या संख्येने जातात. ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाण्याचं नाकारलं आणि आपल्या प्रिय पत्नी रामूला म्हटलं की तुला ह्या पंढरपुराची आवश्यकता नाही, मी तुझ्यासाठी एक दुसरं पंढरपूर स्थापन करून देईन आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे नागपूरची दीक्षाभूमी हे आपलं एक पवित्र क्षेत्र आपल्या समोर सादर केलेला आहे, उपस्थित केलेला आहे. त्या ठिकाणी न जाता एक भिक्खू नंग्या पायाने कुठं हजारो किलोमीटर जाऊन त्या ठिकाणी तो वारी करतो आणि अशा भिक्खू पासून जर आपण सावध झालो नाही
त्यांच्या मागे राहिलो आणि भंतीजी खूप चांगलं काम केलं, त्यांना आपण लाखोनं दान देतो. आणि अशी जर आपली श्रद्धा असेल, ती जी श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे, अशा अंधश्रद्धेपासून आपण अलिप्त व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपण अलिप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला धम्म समजून येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या 22 प्रतिज्ञातील प्रत्येक प्रतिज्ञेचं काय महत्व आहे हे आपल्याला आदरणीय अशोक भवरे सर खूप अभ्यास करतात आणि अभ्यास करून आपल्याला समजून सांगतात. आपण सर्वजण या ठिकाणी बसतो आणि आपला अमूल्य वेळ या ठिकाणी श्रवण करण्यात आपण घालवतो. त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा आदरणीय प्रमोद बनसोडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय प्रमोद बनसोडे सर, आभार व्यक्त करावा. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न, घटनेचे शिल्पकार, सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब यांना त्रिवार वंदन. आणि आज जे आपल्याला 22 प्रज्ञापैकी 5वी प्रज्ञा जी आहे की हा विष्णूचा अवतार आहे, तर हा जो खोडसाळपणा केलेला आहे, तर आता खरं म्हटलं तर आपल्या नियोजन समितीने जो हा उपक्रम राबवलाय त्याचा एकच उद्देश होता की सर्वांनी हे 22 प्रज्ञाची किती आवश्यकता आहे